चला मोडा मग आता मीटिंग. आता कुठं बसता आता नाही का, 10 वाजून राहिले तर आता वावरा कोणी या लागत. ना गृहमंत्र्याचा फोन येईनच आता, त्या कुत्र्याला भाकरी काही नेता म्हणून वावरात मी. ते हेन गदी बांधा लागते तर चालता झुंबर जरासा. हा गेले की आले. वाटते नाही हो, जा ना बाबा घरी जा ना. ते ऐकायला करून राहिले ना. बरं भाकरी न्यायचे राहिले कुत्र्याले, अजून ते गदे बांधायचे राहिले. हा चालले जा लवकर, जरा कलकल चालू आहे ना घरी. मी काय म्हणलं शांतराव भाऊ येतेच पुकारा, बरोबर आहे, ध्यानच असते ना. हो ना हो ना, चाललोच ना मी. का आता झुंबरन मी आता निघूनच राहिलो होतो. गोष्टी झाला टाईम. बरं ठीक आहे, चला मग झुंबर भाऊ चला. लारा ते काय भाजीपाला आणतो म्हणतो, आणला का मग माघारी ठेवला का म्हणलं. हा हो, कसं मसाला भात करा लागेल, जेवा लागेल आम्हाला. हा उपाशी जाऊ ना बा. मी थांबलो त्यासाठी. चाल ना मग लवकर मसाला भात बनवू. शांतराव भाऊ चला ना तुम्ही बी. हा तुमच्या तर घरी नाही वाटते मावशी. हा तुम्ही तर उपाशी असा. हा काय जेवले वाटते. काय करायचं मग, आता बिस्किटचा पुडा खात होतो. जाऊ दे म्हणत होता, आता कुठं काय करतं साहेब. चल ना मग आता मसाला भात बनवता का. चला चला मग, चला झाबरूच्या घरी. चला ना मग, चला चला हो, बनवून टाकू अर्ध्या घंट्याची तिकडे तिकडे. हो, जा बाबा लवकर, तुम्ही थांबू नका आता. ऐकायला करून राहिले. जा ना आता, तुम्ही काय थांबून कोण राहील. तुम्ही गुरमेदार नको करू तुम्ही. हेच चानस आहे, लवकर जा पटकन ते गॅस उचला आणि पटकन कुठे नेऊन ठेवा. तुम्ही विचार नका करू ना. विचारात तुम्ही टाइम गमावसान फालतू. हो ना बा, जायची हिंमत होऊन राहिली. पण असं वाटतं का आता तर प्रकरण आता लक्ष्मणचं माझ्या भांडणाचं नाही पडलं. याच्यात जर मी हाती लागलो तर अजून घरावर गोटी नाही आले पाहिजे. म्हणून जर असा कसा विचार करून राहिलो होतो, कसं जाव नाही जाव काय करा. म्हणलं तुमचं जर सहकार्य असतं काशीनाथ भाऊ म्हणा हे ते, आता तुम्ही तर समजा रिकामेच आहे का नाही. जाऊ ना मग संग, मग तुम्ही असले आधार राहत होता. असं म्हणजे तुम्हाला असं वाटून राहिलं की बा आपल्याला हे समोर करून राहिले आणि हे मागं आता शिकून राहिले. तुम आगे बढो, हम तुम्हारे कपडे संभालते. यातले नाही ना आम्ही. चुकाटा संघटना म्हणते ना आमच्या याले. एकजूट आहे आमची, एकजूट. हो, आम्ही काही फुटणार नाही. झाले का आमचे आज लोक काही आमची झमकली काही तिघायची. मग आमच्या बा एकमेकाला आम्ही 2-2 थापडा मारीन, पण समोरासमोर काय ते क्लिअर करतो आम्ही. पण आमच्यात असा काही गैरसमज होत नाही, काहीच होत नाही. मग आम्ही एकाच्या मागं लागलं की त्याचा काटाच काढतो. तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडत नाही, काही विषय नाही. गावातनी लक्ष ठेवासाठी हे 2 जण पाहिजेत. म्हणून यायला हे काम दिलं आहे मी की बा देवदासवर लक्ष ठेवा, त्याच्या घरापाशी थांबा. मग त्याला दिलं आहे ना मी काम बरोबर. तुम्ही फक्त तेवढं उचला आणि लवकरात लवकर गायब करा. सकाळी अजून 10 वाजेला तिथं आणून ठेवा ते गॅस सिलेंडर. बापरे, म्हणजे फिल्डिंग लावली तुम्ही नाही. असं असं हो का, ती बरोबर आहे. असं तसं असते का, जा रे मान उचला रे का गॅस, असं थोडी असते काही. हातात लागले म्हणजे मरसांना जीवानले का. म्हणून म्हणलं कसं आहे, देवदासच्या सपाट्यात आला नाही पाहिजे माणूस, तेच म्हणलं. म्हणून पूर्ण सतर्कतेनं आपल्याला हे आजची योजना आखा लागते, समजलं. आम्ही तिघं जण बिलकुल गावातलं सांभाळतो, तुम्ही तिकडलं सांभाळा. फक्त उचला तुम्ही एक केव्हा. जा आता लवकर निघा. हो, आम्ही आता तुम्हाला फोन करीन. पुलावर जाऊन वावरात तुम्ही थांबा जवळपास. जोपर्यंत आमचा इशारा येत नाही, फोन येत नाही, तोपर्यंत गॅस सिलेंडर उचलू नका. तेच म्हणलं. बरं बरं बरं, हो राजा ती बरोबर आहे नाही का. बरं बरं, सांगा आम्हाला, आम्ही निघतो मग आता 10-15 मिनिटांनी. बस घरी जातो, सटकन निघून जातो. सांगतो येतो बाबा वावरातून चक्कर मारून. या आता तुम्ही. हो, मी बरोबर आता यायला पाठवून देतो. हो, कसं कसं हे कुठं गेले काय गेले याचा अभ्यास करायला लागेल ना. वावरात जर जायला असेल तर ती चक्कर मारायला जात असते ना काही काही. चला ठीक आहे, जा आता. तुम्ही लागा तुमच्या कामी, आम्ही लागतो आमच्या कामी. ओके. कशा घ्यायला म्हणा बाबा, नारागिरी घेऊन आला वाटतं. रातची 10 वाजता पडून राहिला बा बापाले का. दोघंच बापले काय बा, तिसरा माणूसही नाही. काय गडबडतं. हो, पाहू दे काय करते तर. थांब ना तू जरा, इतकी गडबड नको करू बंगरेशा. ते काढू दे ना, टकर विकर सगळे काढा लागन, मग देतो तुले. आपणच हा ना दोघं नारे खाणार आता घरी जरासं. मोठं कठीणच काम आहे यायचं. अरे काय रे बा काशीनाथ, काय म्हणलं नारळ काय बाबा विशेष. काय सांगा होता, झाबरूवर लाऱ्यावर लक्ष ठेवासाठीच पाठवलं ना मला. इथं आता लाऱ्या झोपायला येत असते म्हणून. अरे काय राजा, काही नाही बा, हे नारळ आणलं होतं फोडाले. शनिवार आहे म्हणलं फोडा. कसं काय म्हणा, काय योग कसे काय आज आता. आजपर्यंत काही दिसला नाही म्हणणार फोडतानी. म्हणजे काय काय विशेष काय साठी म्हणलं. हे तोंड कोण सुचलं म्हणलं मग ते. हे काऊन होबाळ कोण सुचले म्हणलं. मग त्याच्यासाठी गालफुगी झाली का काय झालं हे नाही समजून राहिलं ना मला. बा नारळ फोडा, मग कसं बसलं तर बसलं, म्हणून आलो मी. सांगा आता इथं आता गालफुगीचं नारायचं काय आला आता नाही का. मोठा विचार करायचंच काम आहे. हो का, असं 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 बरोबर. जाय ना, पण तरी दवाखान्यात जाजो एक खेप पाहून घेऊ. हो, काय कुठं होते दिसलेच नाही तुम्ही मला. हो, 2 दिवस झाले. आमचं काय विचारता, आमचं काय आज इथं उद्या तिथं. मग काय तर, पण काय झाबरू काय कसं काय म्हणलं तुम्ही आज कशी काय इकडे नाही शांताराम भाऊ. काय आता मावशी नाही घरी, मग आता मसाला भात बनवून झाबरू म्हणजे चाल मग लारा नारला भाजीपाला बनवा बा. असं म्हणजे चला 1-1.5 घंटा आणि बस जमलं. इथंच आहे लाऱ्या समजा. असं असं हो का, बरं बरं करा बा करा. हो, आम्ही निघतो आता. हो, घ्या ना प्रसाद, घ्या ना, या प्रसाद घ्या. बरं बरं, चला म्हणलं घेऊन घेऊ. हो, चला चला. काय भूषण चला भाऊ, लाऱ्या आहे का लाऱ्या. हो, आपल्या झाबरूच्या घरी आहे म्हणलं. मसाला भात इथे बनवून राहिले ते. हो, 1-1.5 घंटा बिनघोरात. हो, लवकरात लवकर मारतील म्हणा. काय करायचं ते कर म्हणा लवकर. हो, लाऱ्या काही आता वावरात जात नाही वाटते बहुतेक, इथं झोपणार आहे वाटते असं अंदाज दिसू राहिला. बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे, लक्षच ठेव तू. 1-1.5 घंटा जरा सतर्कच राहा लागेल आपल्याला. बरं बरं, ठीक आहे ठेव तुम्ही. अजून बबनरावचा काही मेसेज आला नाही, ते आला की पाहतो पुढे काय करायचं. ठीक आहे ठेवतो मग. काय झालं इतकं इंजिन यायचं नाही. अरे काय बबनराव, काय म्हणली चुकाटा.
अरे काय निसता ताप ना वा, एक झालं की एक. मग काय ते आता शिवल्याची गाडी माझ्या घरापाशी रोज उभी असते, त्याने ते संध्याकाळी उभी करते. आता माझ्या घरची मध्ये रोज रोज काय लावलं म्हणजे ताप इथं हे भंगारखाना. लवकर त्याच्या घरापाशी लावा. आता घेऊन चाललो तर इथं बंद पडली. सांगा आता डिझेल सरलं असं. मी आलो बा काही ॲक्सल तुटलं का काय पाहून राहिलो होतो. श्यामा भिंत घर इथंच बंद पडलं मा घरापाशी. असं असं हो का, बरं बरं. काय म्हणते बाकी, काय आहे तोंडाला काय असं इथे लागलेलं दिसते म्हणजे, असं काय झालं हे. अरे काय राजा टप्पर टप्पर लागलं. हो मग काय वरच्या टिनातून ते स्वयंपाकाच्या खोलीत पाणी गळत जाय. हे म्हणे मा घरचे म्हणे ते आता धुपट जायसाठी ते केलेलं होतं जरासं. आता काय करायचं आहे, हो पाणी पडे त्याच्यातून ते करा म्हणे बंद. कायचं बंद करता मला लागलं टप्पर उतरता उतरता. मग काय तर मोठं कठीण काम आहे आमचं. आम्ही तर टप्पर लागलं कोणी काय हो रा हो रा, बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे. चला म्हणलं तिथं यायच्या नाही लागाल पुढे आपल्याला उशीर होईल. चला येतो मला आम्ही वारात होऊ ना. हो करा ते तुमची दुरुस्त करा बा, नाही तर मग इथंच राहू द्या. आता काय इथंच ठेवा लागेल. आता काय डिझेल सरलं तर 100% रे काय तर कामापुरतं टाकते ते. बरं काय कुठं वारत आले वाटते नाही काय, कुत्र्याला भाकरी गिकरी. पण आता आपलं रोजच आहे ना ते संध्याकाळी आता 9 वाजता न्यावं लागते. पण आज जरा उशीर झाला. आपलं काय भाकरी गिकरी टाकून द्या कुत्र्याले, गदे बांधा चालले घराकडे वापस. हो ते आहेच म्हणा. आता काही टेन्शन नाही. पाहिजे बा करंट फरण असते लोकांनी तारागिरी लावायला. हो कोणाच्या वारात घुसत नको तू. तेच म्हणलं या आता. हो जा लवकर या. हो ना ते तर आहेच म्हणा. आपण काय घुसतो कोणाच्या वावरात नाही, आपल्याच वावरात लोक घुसते. चला चला म्हणलं 100 बोला बबनराव, काय म्हणते हाल हवाल. आता शिवला मी काय म्हणतो, आपलं देवीदास आणि झिमऱ्या हो दोघं जण निघाले म्हटलं. ते कुत्र्याला भाकरी घेऊन जातात ना संध्याकाळची रातचे. तर म्हणलं 1 घंट्यात वापस येतो म्हणे, असं म्हणे ते बोलता बोलता. मी काढली माहिती. आता लवकरात लवकर मारत राहिले म्हणा, उचला म्हणा आता. हो कारण तिथे आता अर्धा तास तर लागतेच वावरात जायले. लवकर उचला म्हणा पटकन. बरं बरं बरं, उचलाच लावा लागेल ना. मग कसा चमत्कार दिसणार आहे नाही का. हो म्हणजे आता गायब करून टाकायचं आणि सकाळी मग आणून ठेवायचं. बरं बरं, मारती जाऊन पोचेल आहे म्हणते. आलता त्याचा फोन. हो खोपडी बसून उभा हो म्हणे मी. हो मी आटला इशारा आल्याबरोबर उचल तू. हो ठीक आहे ठीक आहे. मी करतो त्याला फोन आता आणि उचलायला लावतो. ओके बरोबर ठीक आहे. मग ती गाडी आणू का तिथेच राहू दे म्हणलं. हो बंद पडल्याचं नाटक केलं तुम्ही. हो आणून ठेवू का मग. नाही सध्या आणूच नको. थांब ना जरा, गडबड नको गडबड राहू दे, तिथंच राहू दे. मग पाहता येते. अजून काही असलं नसलं तर मग कसं, मग अजून डबल गाडी नेतात तिथं. हो तिथंच जरासं लक्ष द्या. इकडून तिकडून बरोबर लक्ष देतो. ठीक आहे ठेवतो मी. हॅलो पोचले का रे, पोचले का म्हणलं तिथे आपल्या ठिकाणावर. फोन आला म्हणलं. हो आपल्या यायचा हो शिवला होता. हो 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 बिलकुल ते पण म्हणलं दरवाजा आहे ती बिलकुल साखळी काही काढून आहे. बस फक्त उचलाचं काम आहे आता. सांगा आता काय करायचं, उचलाचं का. लवकर उचला म्हणलं लवकर. हो काऊन की आता देवीदास निघाला घरून. हो तेच म्हणलं 3 झुमरे येऊन राहिले तिकडे. हो लाऱ्या गुतेला इकडे आपल्या झाबऱ्याच्या घरी. तर लवकरात लवकर उचला आणि तसेच तिकडे तिकडून कुठेही ते लपून ठेवा आणि घरी लवकर या वापस. रस्त्याने दिसू नका द्यायला. दुसऱ्या रस्त्याने या. नाही आम्ही काय त्या रस्त्याने जातो. मग तर झालं, मग ते शेकच पकडते आमच्यावरती. बरोबर ठीक आहे ना. बस आता बस उचलतो आणि बरोबर हिशोबाने घराकडे चालले येतो. ओके तेच म्हणलं आता का मी फोन करत नाही. हो घरी या मुकाट्याने झोपून राहा पटकन. हो घरीच होतो बा. जा लवकर, कोणाला दिसू नका. काय म्हणते रे बा, काय आला फोन तर काय म्हणते, उचला म्हणते का. चला उचला म्हणते लवकर, लपून ठेवा तशीच आपल्या दुसऱ्या रस्त्याने घराकडे या. चल म्हणलं चल घे लवकर, चल लवकर. चला, उचला आता गॅस सिलेंडर नाही का. हो चला, चमत्कार चमत्कार. देवदास भाऊ सनसनी यांच्या खोपडीमध्ये भव्य चमत्कार घडला नाही का. चला चला चला, घ्या अगरबत्ती नारायण निघा. इकडे लवकर आहे लवकर. काय झालं काय झालं म्हणलं. अरे ते पाय नाही तिकडे, पाय ना काय तुला काय दिसून राहिलं ते. पाय तर घरी काय काय पाहिल्यासारखं म्हणलं. काय झालं इथं काय झालं म्हणलं. अरे बाबा सिलेंडर सकाळी होतं ना इथं. सिलेंडर सगळी गायब आहे ना तिची. अरे बाबा हो राजा मामी तर मग राजा कमाल झाले ते. डबल चमत्कार झाला मग राजा मामी तर. अरे चमत्कार नाही ना रे बा, गेलं म्हणलं चोरी गेलं ते किंवा कोण नेलं असं म्हणून राहिलो मी. राजा मामी तर तुम्ही आता लोक मध्ये मिळालेलं मी तर तुमच्या सांगा होता. कोणा नेलं मग आता हे कोणा नेलं म्हणलं. अरे बा चमत्कार आहे ना हे, उपकला ना. मग काय तर रातच्या उपकते दिवसा येणार आहे 100% सांगतो मी. मग काय तर मला तर वाटते बा एखादा भूत असं किंवा काही ना काही रातच्या स्वयंपाक करायला येते सकाळी आणून ठेवते. कुठं राजा कायच करावं. अबे काय भूत कोणती काय नेते आणते. अबे त्याला काय गरज आहे गॅसची गिची. त्याला पेटवता येते का भूताईले. काही आपलं बोलणं काही आपलं जे आलं मनात ते होताले. अरे सगळं येते होताले. मग त्याला आपल्यापेक्षा नॉलेज आहे. मग त्याला वाटते बा हे लोक धुपट नाही काही नाही. हे बा बंदशी नाही बा. रातचा स्वयंपाक करते सगळे आणून ठेवते. म्हणून तर तुम्ही आता बातच सरते असं असं ते. आई रजा बा मजा कर रजा. हे पण मला तर वाटते लाऱ्या नेलं वाटते घरी. हो झाबरे आलं का नाही त्याच्या घरी काही मला वाटते सिलेंडर आता नसं नाही बी. बहुतेक आता त्याने नेलं ना ते. डॅनी आबाजीचं बहुतेक नेलं असेल त्यानं तिकडे पंढरपूरले. तर मग यायला काही स्वयंपाक करायला नसन तर लाऱ्यानं आणलं असेल तिथं त्याच्या घरी. इथचं उचलून नेलं असेल यानं. खोटी गोष्ट आहे. हो मी सांगतो ना उपकलाच चमत्कार झाला. नाही चमत्कार काही नसते. मी पाहतो आता पहिला आता जातो ना झाबरूच्या घरी. तिथंच सिलेंडर आहे आणि शेगडी आहे. मग लाऱ्यान ते आता तिथं खिचडी मसाला भात बनवून राहिला ना. आताच करू ना. इकडे तिकडे दुसऱ्याच्या खोपड्या पाहू. कुठे गेला बा. चला ना पाच चला चला. तसं करू नये काय. हो आजूबाजूच्या खोपड्या पाहू कोण नेलं का बा. मजाक गिजाक तर नाही केलं ना. नाही तर सरळ चालले जाऊ घरी. हो मग पाहू झाबरूच्या घरी दिसते का नाही तर. सापडणंच आहे आपल्याला कुठं जाते ते सिलेंडर. चल
पहा कसे दोन घास पोटात पडते माणूस कसं निवांत झोप लागते आता. नाही लारा म्हणलं काय निपटलं का ते मग आपलं चमत्काराचं झालं ना आता ते. हो म्हणजे कसं लोकांची येणं जाणारे लोक जरा कमी दिसून राहिले मला. हो नाही तर या 2-4 दिवसाच्या आधी तर मला निरा म्हणजे त्या वावराकडे जाताना दिसत. अरे बाबा लय कावलं होतं मी. मग काय ते बा निरा तुडूनच कुकोनी इकडून रस्ता पाळे तिकडून रस्ता पाळे. राहिलं चमत्काराचं 2 पालकाच्या गड्ड्या नेल्याशिवाय जायच नाही कोणी. हो मग तर काही काही लोक निरा बहाण्याने येत जाय. हो का कोणता चमत्कार झालता कुठं झालता काय झालता म्हणजे त्याच्यातच आपला टाइमपास. माबुडे भरला हरी बाबा असं झालं तसं झालं तसं झालं. मग काय कोणी घरी आले की चहा पाणी कोणाला काही म्हणजे टेन्शन नाही. माबुडात घरी नाही थांबे ना. हे काही माबुडेला पटत नाही. पण काय चमत्कार म्हणजे नेमका झालतं काय म्हणलं मला मला काही माहित नाही बा काय चमत्कारचं. अरे बा सिलेंडर प्रकरण मग काय माय आपल्या याच्यात सिलेंडर शेगडी आहे की कुकर. तिन्ही ॲटम समजा आम्ही 12 वाजता वावरात गेलो पाहिलं खोपडीत तर नव्हतं. 2 वाजता पाहिलं असेल तर तिथं वापस आलं होतं. म्हणजे बा सिलेंडर गायब झालं मग आलं कसं. मी म्हणून ना कोणी नेलं असेल बा तर बुडी नाही म्हणे ते उपकून झालं म्हणे बाय म्हणे बाकीच्या. काही राजा माय अरे कोण नेले असेल मजा केली असेल जंबर भाऊ सारखी माहित नाही का किंवा कोण काही भजे वडे काढले असेल वावरात नेलं असेल उचलून आणून ठेवू बा. मग मी तेच म्हणू ना पण बुडी ऐकतच नाही ना. मग माझ्या घरी भांडणं होई नाही याच्यासाठी. मग नाही म्हणे हे चमत्कारच आहे पण आता आता काय बोलता येत नाही जास्त. मग तर लस खेळ वाढला असं लोकांचं नाही असं म्हणजे निरा वावराकडे जे असं लोक लय कावलं होतं. मग आता कोणी काही सांगेन कोणी काही सांगे असंच करा तिथंच जा आणि इथंच भेट घ्या त्याला विचारा. मग शांती करावं लागते जागेत नाही काहीतरी हे आहे असं आहे तसं आहे. ते निपटणं सुरू आहे आता काय करता आता कसं तरी भागवणं सुरू आहे. पण आता हे गैरफायदा घेणार आहे का नाही त्याचा इलाज केला मी आता. काऊन की त्या झोपडीतलं मी सांगतो ना कांदे 2-4 कट्टे गायब झाले तर मग धरले की 2-4 खिशात घेतले की निघाले घेऊन. राहायला चमत्कार जागेवर कांदेच नाही देत लोक. कोणी भाजीपाला कोणी काही बयाची विचारपूस करायला यायचं आणि घेऊन जायचं. पण आता इलाज केला माहिती आहे आता कोण काय नाही ते तुम्ही ध्यानच ठेवून आता. असं असं म्हणजे ध्यान ठेवून म्हणजे काय किती काही ध्यान ठेवलं. हो नेणारा का काय माणूस अळ्याला पळायला गेला काही नाही ते ना दिसणंच आहे ना आपल्याला. मग कॅमेरा बसवला ना आजच बसवला ना. मग काल कॅमेरा आणला आज सकाळी फिट केला 2 वाजता. आणि बिलकुल बस म्हणलं आता काय होते आणि काय नाही पुरी रेकॉर्डिंग आपल्या संध्याकाळी पाहायची कोण काय नेलं कोण काय गेलं कोण आलं खोपडीत. सगळं बिलकुल डिटेल दिसणार आहे ना आपल्याला आता. मग आत्ताही पाहू शकतो आपण. अरे बापरे मग तर गेलं मस्त जमलं तर. पण ते कॅमेरा दिसत ना बे कोणाले लोक छत्र आहेत ना. नाही दिसत नाही ना तेच तर आहे मग. ते आहे की कॅमेरा बॅटरी आहे ना आपली बॅटरी दिली टीव्हीवर ठेवून. टीव्हीवर ठेवली बॅटरी बंद बॅटरी आहे ती. त्याच्यात कॅमेरा लावला अंदर. त्याच्यातून दिसते की कोण आलं काय झालं आहे सगळं बिलकुल. पुढच्या वाटते बॅटरी असेल. वाह मस्त मस्त बिलकुल. आता मग समजते का कोण होईल नाही का. कोण काय नाही ते काय नाही ते हे पद्धतशीर जमलं पण आता. ठीक आहे हो ना लोक राहायला चमत्कार जागेवर सामानच नेऊन राहिले. हो मी अजून काही चोरी केलं तर मग कोणाला म्हणा चमत्कारच झाला बा टीव्ही गेली चमत्कार झाला. कुठं बसता टीव्ही जायची म्हणलं मग एवढी. टीव्ही जातच होती ते बरं केलं बरं केलं. वा हो ते चमत्कार काही नाही कोणतरी बा मला तर वाटते झुमऱ्याचं असं नाही. झुमऱ्यानं लांबवलं होतं ते त्या दिवशी आणून ठेवलं लाईनी पाठला आणि त्याने काही भजी गिजी काढलं असेल वावरात. महाबुड्या त्याच्यावरच तर काय ना की बा हे झुमऱ्यानंच नेलेलं आहे. पण आता कसं ती म्हणता नाही जाऊ द्या ना आता करा जेवण करा जाऊ दे तिकडे. आता काय आपल्याला भेव नाही हो कोण काही नाही आपल्याला समजणार आहे. अरे झाबरू लाऱ्या घरी आहे का रे यावर बाहेर आहे बरं जरा 2 मिनिटं लवकर बाहेर या. झाबरू बाहेर मला 2 मिनिटात. काय झालं बा काय कल्ला करू राहिलं म्हणलं काय म्हणता. नाही ते कसं वावरातून आलो मी जरा एक विचारायचं होतं झाबरूले. तर नाही म्हणलं झाबरू तो ते सिलेंडर आणि ते गॅस होता तर ते पंढरपूरला तो आबूजीने संघ नेला का ते गाडीतून ते लुटेरीच्या. नाही आपला नाही नेला आपला नाही ते लाईने पडला सिलेंडर गॅस त्याची तर 2 आहेत ना. एक त्याने नेला ते. हो देतच भाऊ आहे काय बरं तुम्हाला. अरे तुम्ही मजा करू नका तुम्ही हा विषय गंभीर आहे. गंभीर काय म्हणलं काय गंभीर काय झालं म्हणलं देतच नाही. अरे अजून डबल चमत्कार झाला म्हणते. हो ते सिलेंडर आणि आपलं शेगडी गायब झाली अजून रातच्या आता. हो आता आम्ही तिथं गेलो तर पायसान तर तिथं ते नव्हतं. तर मी म्हटलं बा आता बहुतेक लाऱ्यानं आणलं असं इथं स्वयंपाक करायला. इथं नेलं असं पंढरपूरला तर येणार बा ते आपलं लाईन पाटलाच नेलं आहे. तू टेन्शन नको घेऊ आता आलं आमच्या घरात काय तर. हो तू हे बा काळजी करू नको चमत्कार झाला नाही हे काय झालं ते आम्हाला माहित आहे म्हणलं. काय झालं तुम्हाला माहिती आहे. अरे मग सांगा ना काय झालं तर काय झालं काय मग. तुम्ही आतमध्ये या जराशे सांगतो बरोबर काय तर सविस्तर सांगतो ये अंदर. सांगा ना आता कोण होय का होय तर फक्त वाऱ्यावर भारे बन नका. खरं असं तर सांगा तुम्ही. नाही तर असं नसते तसं नसते. काही असं पुरावा आहे का तुमच्यापाशी कोण होय का होय तर. अरे पुरावा तयार आहे ना आपल्यापाशी. मग कोण होय का होय आता लाईव्ह दाखवतो लाईव्ह. मग काय कोणा चोरलं काय चोरलं तर मग काही गेलं तू ते सिलेंडर आता सांगतो तुले. मग तुम्ही कुठं गेले काय गेलं आम्हाला सगळं माहित आहे ना. आम्ही कुठं गेलो आमचंही माहित आहे का आमचं बी. अरे बा लारा होय ना ते. मग काय येरी डिग्र्या घेतल्या काय त्यानं. मग अरे बाबा त्यानं कॅमेरा बसवलेला आहे म्हणलं त्या टीव्हीच्या तिथं बॅटरीमध्ये. मग तुम्हाला वाटलं मोबाईलमध्ये अटॅच आहे ते. आत्ता दाखवतो तुम्हाला कोण आलं तिथं कोण नेलं सिलेंडर. मग आत्ता दाखवला रे दाखव. अरे बाबा करला रे काही बसवलं रे बाबा काही बसवलं म्हणलं हे मला तर माहिती नाही रे.
माहीत करता येते का ते? कोणालाच नाही सांगितलं मी, आईला नाही सांगितलं, तुम्हाला नाही सांगितलं. हो, बसवला ते ऑटोमॅटिकवाला आणला एक कॅमेरा आणि बसवला बरोबर तिथंच फक्त. पाहतच म्हणलं आता कोण होईन काय नाही तिथं. लय सामान चोरी चाललं होतं ना आपल्या खोपडीतलं. मग कांदे गिंदे हे ते, म्हणून मला काहीतरी आता याच्यावर आपल्याला इलाज करायच लागल. म्हणून मग ते बसवला होता मी. साहेब नाही का? बरं काढलं मग मोबाईल दाखवून आता. आता समजते आपल्याला कोण होईन का होईन मग. हो दाखव बरं लवकर, दाखव. बरं पाहतो ना आता मी 7:30 वाजता वावरातून आलो. तुम्ही 7:30च्या पुढची रेकॉर्डिंग पाहतो मी, तेव्हा होतं ते. आता 1 मिनिटात चाललं माणसा, लवकर चाललं रे डुबऱ्या, चाललं लवकर फटकन झालं निघणं आहे ना झटकन. लड्डूबुट्ट्यानं चमत्कार केला, गॅस पडून नेला. लड्डूबुट्ट्यानं गॅस पडून नेला, सकाळी गायब होऊन आला. झालं बा, कमाल झाली का? बरोबर आता चमत्कार चला देवदाची सनसनी यांच्या शेतामध्ये चमत्कार चला आले सिलेंडर बाबा. चल घे उचल लवकर, नाचू नको, घे लवकर चाल. आता बुड्याचा फोन काही काम आहे का? हॅलो बाबा, येतो म्हणलं, येतो. मी येतो ना थोड्या वेळात येतो. गोष्टी चालू मारते घरी. येतो. बा येईन अजून ते रूमने संघटना रूमण्याचा मोठा भेव लागते. चल उचल. म्हणजे मारते लवकर. पटकन घे, ताजवर ठेव. मी आता सिलेंडर घेतो, तू शेगडी घे. हो चालते लवकर. यांच्या खोपडी चमत्कार झाला. चला. साखर लावून मारते ते. साखर लावून चाललं लवकर. ती शेगडी खाली ठेवून साखर लाव. हातही पुरत नाही का? बरं थांब तू, मीच लावतो. सिलेंडर मला ठेवा लागल. होय तू पुढे लवकर चाल. आलोच मी. पहा म्हणलं आहे अर्ध्या तासानं मग तुम्ही आले इथं. आहे तुम्ही पाहून राहिले जरा ते गॅसची इकडे आहे कुठं आहे काय. पहा म्हणलं बरोबर. पाय आता आवाज दिल्याबरोबर झुमऱ्या हजर. हो पहा आता तुमचं झालं इथं काय बोलचाल चालू आहे तुमची. पहा म्हणलं समजलं आता काही गेलं ते तुम्ही, कोण काही गेलं काय गेलं समजलं. असं आहे ते नाही. म्हणजे पहिले बी यायनच करेल आहे, ही आता असा अजून कार्यक्रम केला. म्हणजे बा जरासं इरजण पडलं होतं त्या चमत्कारावर, अजून बा मग करायचं नाही का? बरं म्हणजे मारत्यान भांड्या नाही का? बरं थांबा तुम्ही आता. सांगा आता, सांग रे बाजाबरू, सांगा आता भांड्यानं आता मारते वाटते का आपल्याला असं म्हणून. सांगा आता झुमऱ्या तोवर नाव आलं. मग तेच म्हणलं आता. हे बा आता मी काय म्हणतो तिथेच भाऊ, यायला काही सोडलो का आता तुम्ही? काय यायचा बरोबर फिशार काढा तुम्ही आता. नाही आता काहीच सांगायचं काम नाही. आता बरोबर कर तुम्ही यायचं काय करायचं ते. हो पाहिजे तू आता मारते आणि हे भान्या आले तुम्ही आता रंगात आले म्हणलं, आता फिटले समजा आता. पाहू आता काय करायचं उद्या. काय करायचं म्हणजे बा सगळ्या समक्ष यायची हेच झाली पाहिजे. हो कारण की आता त्याला इलाज नाही. हो लय झालं ना, 2 खेप झालं नाही अशा आपोआप पसरणं हे ते. बिलकुल हे बा सांगतो तुला, जितकं तुला म्हणजे हे करता येईल आता तेवढं उद्या प्रयत्न करतो. सगळ्या समक्ष बिलकुल यायचे तोंड फोडले पाहिजे आता. आता बरोबर करतो तू. हो शांतारामजी आता तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आता उद्या याचा कार्यक्रम झाला म्हणून समजा आता. आले का आता? बाबा म्हणजे इतका उशीर, इतका झाले अर्ध्या घंट्यात येतो म्हणे. किती वाजले पाहा तुम्ही आता? ना उशीर आता काऊन झालं तुला माहित आहे का? आता काय घटना घडली काय नाही तर माहित आहे का तुले? काय घडलं बाबा? अजून काय झालं आता? अजून काही आहे का नवीन? अहो तू म्हणतो ते काही खोटी गोष्ट नाही. मी तुला हवा म्हणू बा काही नाही पण खरोखर चमत्कार आहेच म्हणलं. हो ते खोपडीत नाही का नाही. आता मी गेलो का नाही त्याला कसं सिलेंडर आणि ते सगळी गायब व्हायला कायची. आता म्हणलं कसं काय झालं असं ते. तू आली ती वावरत ते कोणाला दिली गेली का? चालते तो सांगा आता. तुम्ही काही विश्वासच नाही तुम्हाला. मी सांगतो तुम्हाला की हे रोजच आहे आता. हो काऊन की हे शेगडी सिलेंडर रात्री गायब होते सकाळी येते. हो म्हणजे एक मोठा चमत्कार आहे तिथं. मग बाय म्हणे ना काहीतरी या जागेत आहेच म्हणे, तुम्ही काहीतरी इथं शांतता करा म्हणे, असं तसं सांगितलं बाय. पण तुम्ही कसं ऐकूनच नाही राहिले, डोक्यातच नाही घेत तुम्ही. तेच म्हणतो ना मी. आता हे म्हणजे होय कोण बा? एक तर भूत होय का काय होय, कोण होय नाही का चुडेल होय एखादी नेते कोण बा हे नेमकं? ना मग तेच म्हणलं ना आता. बाय अशा कामाला येतील नाही आपल्या वरात नाही. हो खोपडीत नाही बुडीला म्हणलं जावं ते भरणार नाही म्हणे बाबा मी नाही जात म्हणते. मग मला जावं लागते कोण मग. म्हणून म्हणलं बाबा एक छोटी शांतता करा, कोण होय काय होय पाहते. करतो ना आता उद्या शांतताच करतो त्याची. कोण होय का होय त्याचा आता पुरा भांडाफोडच करणार ना मी. समजलं ना मला कोण होय का होय. तुला माहित आहे का ते कोण होय करणार आहे ते? हे प्रकरण काय आहे म्हणलं माहित आहे का? म्हणजे आता म्हणता तुम्ही चमत्कार घडला, आता म्हणता मी पाहिलं, आता काय आहे का म्हणत तुमच्या? हो म्हणलं हे मारत्यान भान्या हो यायचे काम आहे म्हणलं हे. मग पहिले त्याईनच नेलं ना आज म्हणलं आज प्रत्यक्ष लाऱ्यानं हुशारी गेली. हो लाऱ्यानं कॅमेरा बसवला टीव्हीच्या तिथं आणि त्याच्या मोबाईलवर मी सगळं पाहिलं आत्ता. मग मी तिथंच गेलतो ना. मी म्हटलं बा यानं आणलं असं त्या झाबऱ्याची इथं ते हे सिलेंडर होतं पायसन तर काहीच नाही. मग त्यानं दाखवलं मी म्हणे कॅमेरा लावलेला आहे म्हणे, कोण काय नाही तिथं पाहतो म्हणे आता. मग त्याच्यात दिसलं ना मला मारत्या आणि भान्या दोघं आले तर दोघं मस्त ही दातं काळे आणि तिथून उचलून घेऊन गेले ते. आता सकाळी अजून ती आणूनही ठेवती. चमत्कार कल्लाय करायला तयार पाहिजे तू उद्या आता.
काय बोलतो खरी गोष्ट का म्हणजे मारते आहे काय मारते झाले अरे काय तर मग पहिले त्याईनंच नाटक केलं आणि त्याईनंच केलं आपण झुमऱ्याला समजू यायचं नाटक आहे ते मग हो ते कसं आहे द्यायला वाटते बा कसं मजा येते सांगतो ना त्याला मजा कशी असते तर आता देणकेपासून तर जर सगळे सोयरे नाही बोलावीन उद्या तर मला म्हणतो चमत्कार झालाच करायचं तूही उद्या असं नाटक कर का नाही अरे म्हणा सगळी रात्री गायब झाली दिवसा आली कशी आली सरे वावरातले सगळे लोक जमा करायचे उद्या तिथं त्याला दाखवून द्यायचं बा हे सिलेंडर गायब झालं तर आता आलं सगळ्या सोयऱ्या धारायला फोन करतो मारतीच्या त्या बाळूभाऊले करतो सरेले त्याच्या बहिणीले त्याच्या जवायले सगळेले या म्हणतो चमत्कार पाहिल्या हो आता तिथं काय करायचं आहे शांतता करायची आहे बा लवकरात लवकर येऊन जावा असं तसं करून तिथं बरोबर सगळे बोलावून घेतो आणि तिथं मोठ्या LED TV त्याला दाखवतो पाय हे कोणता होय हे नेणारा आणि काय करणारा मग सांगतो त्या मारतेले आता अद्दल घडवाच तुम्ही यायले हो सोडूच नका आता उद्या काय करा तुम्ही असं आम्ही नाटक करतो मी करतो बरोबर आता मग सिलेंडर फक्त आलं पाहिजे उद्या तिथे त्या खोपडीत मी येते ना येतेच ते त्याचं तेच प्लॅन आहे ना मग काय तर ही दाता काढत ना ते मग समजतेच ना आपल्याला काय आहे तर उद्याचा 10 वाजेपर्यंत तिथे येऊन पडलं म्हणा समजा मग तू जायचं बरोबर म्हणा बापा रे पहिले सिलेंडर नव्हतं आता आलं बस झालं बिलकुल लोकच जमा करायची पाय ना तू आता उद्या गंमतच यायची आणि यायला पूर्ण तोंड घाशीच पाळणार आम्ही मारत्या आणि भांड्या नाही का चमत्कार आहे नाही बरोबर सामा तुम्हाला दाखवतो चमत्कार आता बस झालं ना आता उद्या आज पाहू ना काय होते हो ठीक आहे